नमस्कार मित्रांनो. आजच्या या ब्लॉगमध्ये मी परमेश्वर सुपलकर आपलं मनापासून स्वागत करतो. आणि आज आपण अशा वनस्पती जसं हिंदीमध्ये पेड़, पौधे, वनस्पती, आयुर्वेदिक अशा काही ज्या वनस्पती असतात, तर त्यामधलीच ही एक वनस्पती आहे. तर तुम्ही ही वनस्पती आपल्या गावामध्ये म्हणजे हे प्रत्येक ठिकाणावर ही वनस्पती आहे. कोणी याला झाड म्हणतं, कोणी वनस्पती म्हणतं, कोणी म्हणतं हे झाड कुठं पण निघतं. तर या झाडांविषयी फायदे खरं तर म्हणजे गावातल्या व्यक्तींना तर या झाडाचे फायदे असतातच. पण सिटीमधल्या व्यक्तींना पण झाडाविषयी थोडी माहिती असायला पाहिजे. कारण की सिटीमध्ये पण हे झाड जास्त ठिकाणावर नाही, पण कुठं-कुठं तरी हे आढळलं जातंच. तर मित्रांनो, हे झाड आठवलं तर सर्वात प्रथम आपल्याला महावीर हनुमान या देवतेची आपल्याला आठवण येते. कारण की ते खूप मोठं कनेक्शन आहे. कनेक्शन असं आहे की अ, या झाडाची फुले हनुमंताला वाहिली तर देव खूप लवकर प्रसन्न होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे या झाडाची फुले आपण महादेवाला आणि महादेवाच्या शिवलिंगाला जरी आपण अर्पण केले, तर महादेव पण खूप खूप पावतो. तर मित्रांनो, तर हे तर झालं आपलं दैविक शक्तीचं एक उदाहरण. आणि महत्त्वाचं म्हणजे आता आपण बघूया, की याचा आयुर्वेदिक लाभ काय असणार? आयुर्वेदिक लाभाविषयी सांगायचं झालं, तर सर्वात प्रथम म्हणजे की हे झाड जे आहे, हे झाड अति पुरातन आहे. तर या झाडाचं नाव आहे रुई. अ, आपल्या गावातील नाव हे रुई आहे, पण त्याचं शास्त्रीय नाव हे मंदार. जांभळ्या कलरचं फुलं असणारं हे मंदार नावाचं झाड आहे. तर शास्त्रीय नाव तर हे प्रत्येकाला माहीत नसाल. पण रुई या शब्द हा गावातील शब्द आहे. तर मी जे पान तोडलेलं आहे, तर त्या पानामधून दुधासारखा चीक निघतो. तर बघू शकता तुम्ही हा चीक कसा आहे तर. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगायचं एकच सांगू शकतो, की हे झाड विषारी आहे. विषारी वनस्पतीमधून या झाडाचा समावेश केलेला आहे. मित्रांनो, आपण तोंडावाटे या झाडाची कुठलंच पान किंवा दुधासारखा चीक किंवा फुले कधीही खाऊ नये. याचा खूप घातक शरीरावर असर होतो. हे विषारी झाड आहे. पानाचा कुठल्याही प्रकारे आपण तोंडावाटे अथवा कुठल्याही प्रकारे आपण याचा वापर करायला नाही पाहिजे. तर मित्रांनो, सायंटिफिकली हे झाड विषारी आहे. पण या झाडाचे आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. चला तर मग आता हे जाणूनच घेऊया. तर हे जे समोरच्या चित्रामध्ये मी जे पान हातात घेतलं होतं, तर सर्वप्रथम मी सांगू शकतो तुम्हाला, की हे एक आयुर्वेदिक आहे आणि हे फूल जे दिसते तुम्हाला, आता मी तुम्हाला दैविक शक्तीद्वारे सांगू शकतो तुम्हाला, की हे जे फूल मी आता बघतोय, या फुलामध्ये 5 हे आहेत त्याचे कळ्या आहेत, 5 कळ्या दिसते तुम्हाला. याचं एक शास्त्रीय कारण असं आहे, की हे जे दिसतंय आपल्याला हे वानर, हे 5 वानर आहे आणि त्याच्यामध्ये जे सोनेरी कलरचं जे आपल्याला चौकोनी षटकोनी कलर हे हे दिसतंय, त्यामध्ये राम आणि सीतेची प्रतिमा आहे. त्यामुळंच हे झाड, हे बघू शकता तुम्ही, हे एक वानराची कलाकृती आहे. एक कळी आहे त्या फुलाची, पण ते वानराची कलाकृती आहे आणि अशाच 5 कळ्या आहेत त्या फुलाला गुंडाळलेल्या. तर तर ह्यामुळं हे झाड विशेष आहे. आणि बाजूला फुलांचं जे कळ्या आहेत, त्या जांभळा कलर त्याला दिलेला आहे आणि अगदी असं वेगळ्याच प्रकारचं हे फुल आहे. त्यामुळे हे चमत्कारी झाड आपण याला मानतो. चमत्कार हे बघू शकता, राम सीताचं दुर्लभ दर्शन आपण इथं करू शकतो. त्या फुलामधून मी ते थोडं तोडलं तुम्हाला ते दाखवण्यासाठी. तसं तर मी तसं फुलाला तोडायला नाही पाहिजे. हे चुकीचा प्रकार आहे.
पण आपल्याला ते सिद्ध करायचं आहे, त्यामुळं मी ते तुम्हाला करून दाखवतोय. तर बघू शकता, हे मधला भाग खाली आहे, पण इथं राम-सीतेची प्रतिमा आहे फुलाच्या मध्ये मधोमध आणि त्याचं रक्षण करणारे 5 माकडाची प्रतिमा अशी त्या फुलामध्ये आहे. दाखवण्यासाठी भरपूर काही आहे. तर चला तर मग आयुर्वेदामध्ये याचा काय लाभ आहे? मित्रांनो, जर कदाचित आपल्याला विंचू चावला, तर विंचू चावल्यानंतर या झाडाचा जो चीक निघतो दुधासारखा, तो त्या ठिकाणी लावायला पाहिजे. म्हणजे लगेच विंचवाचं विष ते लवकर उतरणार आणि त्या ठिकाणी थोडं आगपेटीची जी माचीस असते त्याचं जे निघालेलं हे असतं, ते थोडंसं त्याला लावायला पाहिजे पेटवल्यानंतर. त्यानंतर या झाडाची पाने जी आहेत, ती जर आपला पाय कधी चालता-चालता जर पायामध्ये काहीतरी मुरगळला किंवा काही फ्रॅक्चर वगैरे झाला, तर आपल्याला रात्रभर झोप येत नसेल. झोप येत नसेल, तर त्याचं एकच उदाहरण आहे, की या झाडाचे पाने तोडून आणायची. त्या पानांना सरसोचं तेल लावायचं. त्याला थोडंसं गॅसवर किंवा चुलीवर थोडं पाण्यानं शेकायचं आणि ते गरम-गरम पानं ज्या ठिकाणी आपल्याला मुरगळलेलं आहे, मोडलेलं आहे, त्या ठिकाणी लावायचं आणि ते रात्रभर बांधून झोपायचं. म्हणजे दुसऱ्या दिवशी 100% आपल्याला त्याचा उपचारामध्ये फायदा होईल आणि 100% इलाज आहे मित्रांनो. या पानांचा खूप खूप म्हणजे हे आयुर्वेदामध्ये हे पानं अमृतासारखी आहे आणि 12 तासाच्या आत या पानामुळं असर होतो. तर हे झाड खूप अमृतासारखं आहे. भगवंताची देण आहे. मारुतीला प्रिय असणारे हे झाड आहे आणि खाली बुडामध्ये गणपतीचा आकार असलेलं याचं बूड असतं. जेवढं मोठं झाड होईल तेवढं याला बूड मिळेल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि हो, चॅनलवर मी असेच खूप खूप छान छान माहिती तुम्हाला देणार आहे. तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्की तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आता मी तुमचा निरोप घेतो आणि हो, माहिती आवडली, हे तर 100% आवडली असणार. तर त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. मित्रांनो, सपोर्ट करा. नमस्कार, धन्यवाद, जय महाराष्ट्र, जय हिंद.